तर विमानात 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे मिळाले, शिवाय दादांजवळील फाईल्समधील कागद कशी जळाली नाहीत असाही सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। संसदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले। अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, जे काही प्रश्न निर्माण केले, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय। जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही। सगळ्या देह आतले जे होते जळून खाक झाले, ओळख पटवता येत नव्हती। अशा वेळेला दादांच्या जवळच्या सगळ्या ज्या फाईलचे कागद होते ते जळालेले नाही आहेत। बघा तुम्ही, ते जे पडले आहेत ते तसेच आहेत। काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला? असे अनेक प्रश्न आहेत। राऊतच्या अनुषंगाने मग तुम्ही वरिष्ठांशी, खास करून पंतप्रधानांशी काही बोलणार आहात? मी कशाला बोलू? मी पार्लमेंटमध्ये हा विषय उपस्थित करेन, राज्यसभेमध्ये। हो, नक्की करणार। मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भातली त्यांनी चर्चा केली। त्या विभागाचे मंत्री, केंद्रीय मंत्री नायडू, त्याचबरोबर ती मुरली अण्णा मोहोळ यांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे। धन्यवाद। आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात 6 प्रवासी होते, त्या विमानात इंधन एवढं होतं की त्यामुळे सगळ्या डेड बॉडीज ह्या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या। वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे। जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता, तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो। असा सकृत दर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही।